आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। शासनाविरोधात प्रचलित अनुदानाच्या मागणीसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाने सोलापूर जिल्हा परिषद दणाणली। सोलापूर दिनांक 26 महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील समविचारी संघटनांना सोबत घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। सदर मोर्चाचे आयोजन खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यावेळी आंदोलकांना संबोधित करताना खंडेराव जगदाळे म्हणाले की लाडकी बहीण लाडका भाऊ यांना झुकते माप, मग आम्ही विनाअनुदानित शिक्षकांनी काय केले पाप। 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहात जून 2024 पासून वाढीव टप्पा दिला जाईल अशी सभागृहात घोषणा केली असूनही या शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला नाही। मंत्रालयातील अधिकारी लोक मंत्री महोदयांना चुकीचे मार्गदर्शन करत असल्याने दररोज नवनवीन पत्रे निघत आहेत, मात्र अनुदान मिळत नाही। परंतु सदर घोषणेचा आदेश अद्यापही निघालेला नाही। शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावा व 15 मार्च 2024चा जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा। खालील मागण्या मान्य करून न्याय द्यावा, अन्यथा आम्ही 1 ऑगस्ट पासून उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी खंडेराव जगदाळे यांनी दिला। 15 मार्च रोजीचा संच मान्यता आदेश रद्द करणे, शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करावे, पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात, या मागण्यांचाही या मोर्चात सहभाग होता। यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार भगवान आप्पा साळुंके, वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोळसे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गायकवाड, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर सगेल, स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ, संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल दारफळे, अघोषित शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बमेश पाटील, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे नादिल शेख, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे मारुती खरात यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी उपस्थित होते। सदर आंदोलनाचे नियोजन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे, अध्यक्ष राजशेखर ममाने व सचिव शीतल कुमार पाटील यांनी केले होते। शिक्षक आमदार भगवान साळुंके बोलतो, शिक्षक परिषद राज्याचा कार्याध्यक्ष। हा आता आमचे मित्र जगदाळे खंडेराव जगदाळे यांनी जे निवेदन केलं त्यातल्या एका बाबीकडे लक्ष होतं, ते वाढीव टप्प्याबद्दल बोलतात। खरं तर सगळे शिक्षक गेली 22 वर्ष काम करत आणि त्यांना त्यातली 10 ते 12 वर्ष त्यांना नवा पैसा पगार मिळाला आणि गेल्या 4-6 वर्षामध्ये 20%, 40%, 60% ते सुद्धा 2-2, 3-3 वर्षाच्या गॅपनं दिले। आत्ता पुढचा टप्पा ते मागतायत 80%चा, ते प्रामाणिकपणाने बघतायत शासनाच्या निर्णयानुसार। मी राज्याचा प्रतिनिधी या नात्यानुसार म्हणतोय की यांना याच वेळेला सरकारनं 100% वेतन अदा केलंच पाहिजे। ते प्राथमिकचे असो, ते माध्यमिकचे असो, ते उच्च माध्यमिकचे असो। इतकंच नाही, जे अघोषित घोषित वगैरे सगळं हा सगळ्या शाळा आता त्यांनी 100% अनुदानित केल्याच पाहिजेत। आणि आता ह्यांचं आंदोलन आंदोलनाचा पाठिंबा देतोच आहे, यांचा खंडेरा लागतोच आहे। राज्य लागलं सगळ्यांनी ही विचारी ह्या लोकांनी काही रिटायर झालेत आणि काय ह्या सगळ्यांची वयाची 50 ओरलेले विना वेतन आणि किंवा अल्पस्वरूप वेतनावर त्यांनी किती सहन करावं आणि किती याच्यावर सरकारनं सहानुभूतीने बघितलं पाहिजे। ताबडतोब दिलं अनुदान ह्यांचे वेतन 100% वेतन दिलंच पाहिजे, ही पहिली मागणी। दुसऱ्या मागणी त्यांनी विषय केला तो 15 मार्च 2024चा शासन, तो संच मान्यतेचा शासन। त्या संच मान्य एका बाजूनं मागेल त्याला मागेल ते मागेल तसली इंग्लिश शाळेत येत आहे, आमच्या शाळेतली मुलं तिकडे घालण्याचं राजकारण करताय आणि आमच्या शाळेतल्या मात्र तुम्ही विद्यार्थी शिक्षकांच्यावर अनेक जाचक हाती राहून आमच्या 50%पेक्षा जास्त शाळा बंद पडण्याचं ते षडयंत्र आहे, तो शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे। त्याही मागणीचं मी समर्थन। अनुदान आमच्या हक्काचं
तुमच्या सर्व मागण्या मान्य या ठिकाणी प्रमुख मागण्या या ठिकाणी घेऊन आंदोलन या ठिकाणी चालवलेलं आहे। याची पहिली मागणी आहे की प्रचलित नियमानुसार शासनानं अनुदान द्यावं आणि जवळपास 20 वर्षापासून त्याचे 7,500 ते 7,000 कर्मचारी यांचा जो वनवास आहे तो संपला पाहिजे। याच्या अगोदर आझाद मैदानावरती ज्या वेळेस आंदोलन झाली त्यावेळेची असणारी संख्या त्या प्रमाणात आजच्या आंदोलनात देखील 123 शाळा ज्या आहेत आणि या 23 शाळेचे असणारे जे 40-60% टप्प्यावरती पगार घेणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील बहुसंख्येला या ठिकाणी सामील झालं पाहिजे आणि आपला आवाज हे जे शासन आहे त्या शासनापर्यंत बुलंद अशा पद्धतीनं गेलं पाहिजे। कारण याच्याशिवाय या ठिकाणी आपल्याला काही मिळालं नाही आणि शिक्षक म्हणून आपण काम करत असताना या ठिकाणी बऱ्याच संकटांचा सामना वर्षापासून आपण या ठिकाणी आम्हाला प्रचलित नियमानुसार आम्हाला मिळालं पाहिजे। मागील 15 वर्षापासून प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचं महाराष्ट्र राज्य विनांदन शाळा कृती समिती उपाध्यक्ष आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शाळांच्या प्रश्नासंदर्भात आज या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन सुरू आहे। प्रथम आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं आणि त्यानंतर आम्ही ते शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। महाराष्ट्र शासनानं 12 जुलै 2024 रोजी वाढीव टप्पा देण्यासंदर्भात घोषणा केली, परंतु नुसती ती घोषणा झालेली आहे। घोषणा केल्यानंतर त्याचा GR निघणं आवश्यक आहे, परंतु तो GR निघालेला नाही आणि तो वाढीव टप्प्याचा GR निघावा। तसेच 15 मार्च 2024ला जो शासन आदेश झाला संच मान्यतेचा तो रद्द झाला पाहिजे, कारण त्या संच मान्यतेच्या आदेशामुळं महाराष्ट्रातील मराठी शाळा 75% शाळा बंद पडणार आहे आणि हा सर्वात मोठा धोका आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत हा विषय शासनानं पहिल्यांदा घेतला पाहिजे। त्यानंतर 20%, 40%, 60% जे अनुदान घेणाऱ्या शाळा आहेत त्यांना पुढील वाढीव टप्पा देणं अपेक्षित आहे, कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच अधिवेशनामध्ये आम्हाला 2 ते 3 वेळा आश्वासन दिलं की तुमचा वाढीव टप्पा या अधिवेशनामध्ये आम्ही वाढवतोय, परंतु घोषणा झाली परंतु त्याचा GR निघाला नाही। हीच विनंती शासनाला आहे की वाढीव टप्प्याचा आदेश काढावा आणि 15 मार्च 2024चा आदेश रद्द करावा, या मागणीसाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत। जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 6,500 शाळा आहेत आणि 70 ते 75,000 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यामध्ये आहेत। मुख्यमंत्र्यांविषयी एकच खेळ लागतो लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। एका रात्री कोण उपोषणाला बसलं नाही, कोणी आंदोलन केलं नाही, पण माझ्या बांधव भगिनी वर्षानुवर्ष पडत्या पावसामध्ये अगदी कितीतरी आंदोलन 2009 पासून कायम शब्द काढल्यापासून कितीतरी आंदोलन करतायत, वर्षातून 4-4 वेळा, तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही। याचा आपल्या सर्वांना खेद तर वाटतो, पण आपण आता म्हणल्यासारखं त्याचा काय आपलं जे निवेदन आहे आम्ही सर्वांनी सांगितल्याप्रमाणे सोलापूरबद्दल मला वाटतं खूप बोलला ते नकारात्मक सूत्र आम्ही पर्यावरण दिवसामध्ये 1% सकारात्मक करतो। मी आता आमचे आदरणीय शिवाजी आणि आज जे माझं कार्यालय सुरू आहे तर हे शेवटचं टप्पा आहे। 1 तारखेपासून आम्ही सगळ्या गोष्टी ऑनलाईन करतो आणि त्यामुळं कोणावरही अन्याय होणार नाही आणि कामं आपोआप होतात।
मला वाटतं आपण 1 ऑगस्ट नंतर 31 ऑगस्ट वाट पाहूया आणि तरीही काही सुधारणा नाही झालं तर पुन्हा आपण चर्चा करून परंतु आपल्या सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.